हाय गाईज, आम्ही कोकणचं आता मस्त लंच करून झालं आणि आता आम्ही पोचलो आहोत चर्चमध्ये, म्हणजे समोरच जायचं. आणि इथे पार्किंग केलं आम्ही आमची टू व्हीलर आणि आम्हाला हे भेटलं म्हणजे आम्ही विकत घेतलं कॅन्डल्स. आम्ही आता ते मेन जे चर्च होतं ना गोव्यामधलं, ते आता जस्ट व्हिजिट केलं. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. आणि तिथे म्हणजे तुम्ही मस्ट विजिट प्लेस आहे. आणि त्याच्या खाली एक चीज़ ध्यान रखना कि आप चर्च में आ रहे हो ना, तो ये सब कवर योर बॉडी, बिकॉज उन लोग ना अलाउ नहीं करते कि आपने कुछ ओवर टाइप का स्लीवलेस वगैरह पहना तो अलाउ नहीं करते अंदर. अलाउड नाही. आणि त्याच्या समोरच ना एक कॅथेड्रल आहे. तर आता मी हे ना 450 वर्षापूर्वीच आहे आणि हे पण खूप मस्त आहे, असं व्हाईट आणि इतकं ओपन स्पेसमध्ये आहे ना. इवन ते चर्च आहे ना, आजूबाजूला एवढी मोकळी जागा आहे ना. येस, खूप मस्त आहे. तर हे आम्ही विजिट करू. इथे आय गेस एक्झिबिशन आहे. लेट्स सी. चालून खूप थकायला झालं. एक तर हवा पण नाही आहे. बट इधर गर्मी अभी फिलहाल है नहीं, सिर्फ 33 ही है. इट्स ओके, मतलब हाँ गर्मी वैसे है बट ऐसे बहुत ही नहीं है. वैसे चलेगा, वैसे चला लेंगे. हाय गाईज, आमचं ना चर्च आणि त्याच्यासमोरचं ते कॅथेड्रल आहे ना, तिथे आम्ही गेलो. आणि चर्च आहे ना एकदम ऑपोजिट, म्हणजे हे चर्च आहे, हे चर्च आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट ना हे वालं शॉप आहे. हे जे शॉप आहे रत्नसागर रेस्टॉरंट आहे, त्याच्या एक्झॅक्ट खाली हे शॉप आहे. इथे ना तुम्हाला खूप रिझनेबल रेट्समध्ये सगळ्या पर्स, तुम्हाला बार्गेन करायची पण गरज नाही. आणि तरी तुम्ही बार्गेन केली ना तरी ते लोक म्हणजे ऐकतात. रुअलला एक पर्स म्हणजे हे घेतली साईड बॅग, ती त्यांनी 450 सांगितलेली पण 300ला भेटली. परत मी एक असं मस्त नेक पीस घेतलाय, तो मला 250ला भेटला. फिक्स रेट होता. ब्रेसलेट, इयरिंग्स, नेकलेस, हां नेकलेस आणि इयरिंग्स होते, ते 250ला सेट भेटला आणि खूप मस्त आहे. परत काय घेतलं मी, ब्रेसलेट, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी 180ला होता ना, इथे 100ला भेटलं, फिक्स रेट. आणि अजून ज्या बॅग्स असतात तुम्हाला या, त्याच्यामध्ये ते गोल्ड बॅग्स असतात ना, ते मला फक्त 250ला भेटते. त्याच्यात बार्गेनिंगची पण काही गरज नाही पडली. तर हे खूप यांच्याकडे कलेक्शन छान आहे आणि मेन तर रिझनेबल रेट्स आहेत. परत टी शर्ट्स आणि मुलींचे हे पण आहेत, वन पीस आणि शॉर्ट ड्रेसेस, तर ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. हाँ जनीस. तर चर्च व्हिजिट करून झाल्यावर आम्ही जात आहोत पणजी एक्सप्लोअर करायला. आणि हा जो रोड आहे ना, त्याच्या दोन्ही बाजूला पाणी आहे. खूप मस्त वाटत होतं. तर ऑन द वे आम्हाला एक क्रूज दिसली की ती मस्त मोठी क्रूज आहे. तर आम्ही एन्क्वायरी केल्यावर समजलं की ती कसिनो क्रूज आहे आणि आम्हाला बोटिंग करायचं होतं. सो आम्हाला एक दादा भेटले, त्यांनी आम्हाला गाईड केलं आणि आम्ही आमची रेंटेड टू व्हीलर पार्क केली आणि तिकीट्स काढायला गेलो. आम्ही निर्वाणा क्रूजचे तिकीट्स काढले. हाय गाईज, म्हणजे आम्ही पणजीला तर जाणार होतो, पण हे पणजीमध्येच आहे. आणि आम्ही अचानक असं ना क्रूजचा प्लॅन केला. त्याच्यामध्ये ना 2 ऑप्शन्स आहेत, एक निर्वाणा आणि एक पॅराडाईज. तर आम्ही निर्वाणावाला सिलेक्ट केलाय. त्याचे रेट्स वगैरे आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. आता पटापट सांगतो. हे पॅराडाईज आहे. ही बाजूची जी बोट आहे ना, ती पॅराडाईज
होते आणि आम्ही निर्वाणावाला सिलेक्ट केला. आम्हाला ना एक असं एजंट आहे, तो अचानक भेटला. जेव्हा आम्ही चौकशी करत होतो ना, तर त्याला समजलं की आम्हाला क्रूजवरती जायचं. हम लोग तो डर के कुछ फॉलो कर रहे हैं करके. हा ना, मला वाटलं कोणतरी आम्हाला फॉलो करते की काय. तर तरी पण आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला, गेलो त्याच्यावरती त्याच्याबरोबर. आणि त्याने ना आम्हाला खूप कन्व्हिन्स केलं की तुम्ही ना निर्वाणाचंच तिकीट घ्या, तो जास्त चांगला एक्सपिरियन्स आहे आणि 1.5 तास तुम्हाला भेटणार. त्याच्या दोन्ही बोटीमध्ये शो आहे, पण इथे 1.5 तास एक्स्ट्रा भेटतो. आणि ही बोट थोडी मस्त आहे, तुम्हाला दाखवते. सौराव आइलैंड, वहाँ क्रोकोडाइल ट्रिप वगैरह होता है, ठीक है। यहाँ से 7 किलोमीटर पीछे की तरफ जाओगे, ठीक है। ये जो शहर आप लोग देख पा रहे हो इस तरफ, एक गोवा की राजधानी है। Well, that was the first dance. No, सिर्फ लेना है क्या साथ में? तर या क्रूजचे 1.5 तासाचे पर पर्सन 700 रुपये आहेत. पण आम्हाला त्या एजंट थ्रू डिस्काउंट भेटला आणि दोघांचे 1300 रुपये झाले. आणि त्यांनी ॲक्च्युली आम्हाला खूप बेस्ट क्रूज सजेस्ट केली, कारण फक्त हीच क्रूज खूप लांब जाऊन आली, बाकी आमच्या आजूबाजूला एक पण क्रूज दिसत नव्हती. सो तुम्ही इथे कधी आलात ना, तर निर्वाणा क्रूजच सिलेक्ट करा आणि बार्गेन करायला विसरू नका. Everyone on the dance floor.
तर क्रूजवर खूप एन्जॉय केल्यानंतर डिनरसाठी मी एका स्ट्रीट स्टॉलवर थांबली. तिथे 2 लेडीज नॉनव्हेज फूड आयटम्स बनवून विकत होत्या आणि मला गोवा स्पेशल रॉस ऑमलेट ट्राय करायचं होतं, बिकॉज मी खूप ऐकलं होतं आणि याआधी कधी ट्राय पण नव्हतं केलं. त्यांच्याकडे व्हरायटी ऑफ आयटम्स भेटत होते. मागे असलेल्या ब्लॅकबोर्डवर तुम्ही रीड करू शकता. तर मला ऑमलेट बरोबर एक पाव आणि हा दुसरा कसला पाव होता माहित नाही, पण सॉफ्ट होता पावापेक्षा, आणि यामध्ये एक चिकनचा पीस होता. सो बेसिकली ऑमलेटवर हा रस्सा टाकला होता. आवडला मला, पण हा रस्सा जर मस्त तिखट असता ना तर अजून मज्जा आली असती. आणि ध्रुवलने दुसऱ्या ठिकाणी पास्ता आणि रॅप खाल्ला. सो दिस वॉज अवर डे 2 इन गोवा. डे 3ला आम्ही चर्च, बिग फूट म्युझियम आणि 3 मंदिर आणि आमचं 5 स्टार हॉटेलमधला स्टे कव्हर केला आहे. ही व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.